गावाल्यानो फक्त शेवटची गोष्ट रवलेली ती म्हणजे कोकमा. ही 4 कोकमा ह्याच्यात बस होतली, कारण की ही लय आंबट आमची कोकमा. बघू शकता तुम्ही ह्याच्यावरनं, हातावरनंच माझ्या बघा. घरगुती कोकमा असल्यामुळे 4 कोकमा बस झाली. तरी मी 5 टाकले. बघू शकता. आता एका चांगलं उखाळल्यानंतर आपली तयार आहे माशाची. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. तर मित्रांनो, आज कट्ट्याचा बाजार होता, शुक्रवार होता, आठवडी बाजार. त्याच्यामधून बांगडे हे मासे आणले आहेत आणि त्या बांगड्याच्या माशाचा मालवणी पद्धतीने सार कसं करतात, चटणी, सुकी, टिकला, मी त्याचाच तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे मासे 100चे 6 आणलो आम्ही. बांगडे असतात, बघू शकता तुम्ही, ताजे आहेत एकदम. आणि हा साफ करूचा काम करतो. आधी सगळे मासे आधी स्वच्छ करून घेतो, नंतर तुम्हाला पुढे दाखवतो मी. मित्रांनो, माशाच्या याच्यासाठी आपण तयार केलेलं हे आहे वाटण. वाटणामध्येच आपण मासे टाकलेले आहेत. फोडणीसाठी कांदा आहे, हे आपलं कोकम, मीठ आणि तेल. तर पहिला आपल्या तेल टाकूचा हा थोडा. टोप इथे गरम झालेला आहे. तर 2 चमचे तेल टाकले आपण. आता फोडणीसाठी कापलेला हा बारीक कांदा, कांदा टाकून घेऊया आपण. तर आपलं बघा कांदा शिजला. आता हे वाटण आणि जी आपली मच्छी आहे ते पूर्ण दोन्ही टाकायचं आपल्याला. ते आता वाटण सगळं आपण टाकून घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता आता सगळं झालेला. फक्त जरा चांगलं उकाळल्यानंतर आपल्या कोकमा घालूची आहे त्याच्यामध्ये. चांगला उकाळ येऊन जाऊन दे एकदा. गावाल्यानो फक्त शेवटची गोष्ट रवलेली ती म्हणजे कोकमा. ही 4 कोकमा ह्याच्यात बस होतली, कारण की ही लय आंबट आमची कोकमा. बघू शकता तुम्ही ह्याच्यावरनं, हातावरनंच माझ्या बघा. घरगुती कोकमा असल्यामुळे 4 कोकमा बस झाली. तरी मी 5 टाकले. बघू शकता. आता एका चांगलं उखाळल्यानंतर आपली तयार आहे माशाची. मित्रांनो, आपली आमटी तयार आहे.